राज्यस्तरीय दक्षता पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी गॅस चोरीची कारवाई जी आहे ते उघड आणली। आपण बघतो LPG गॅसचा गेल्या काही दिवसापासून तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। मात्र असं सगळं असताना LPG गॅस सिलेंडरमधून चक्क जे आहे ते गॅसचं सिलेंडरचं सील तोडून जे आहे ते त्यातून गॅस चोरी होत होती आणि मुंबई येथील दक्षता पथकानं ही सगळी चोरी जी आहे ते उघड केली। आता MIDC वाळूज पोलिसां ठाण्यात जे आहे ते हे 2 गॅस सिलेंडर आणि हे सगळे गॅस सिलेंडर जे आहे त्या ठिकाणी जप्त केलं चित्र आपल्याला पाहायला मिळतो। आपण बघतोय ही सगळी अधिकाऱ्यांची टीम आहे, यांनी जे आहे ते रात्री कारवाई केली आणि जे आहे ते मोठा गॅसचा चोरीचा साठा यांनी उघड केला। आपल्यासोबत काळे सर आहेत, त्याच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, हा सगळा नेमका घटनाक्रम कसा होता, काय चोरी होत होती आणि कसा उघड केला आहे? मुंबईतील नियंत्रक शिधावाटप माननीय श्री चंद्रकांतजी डांगे साहेब, जे आमचे राज्यस्तरीय पथकाचे प्रमुख आहेत, त्यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार आमची संपूर्ण टीम कालच खोजेवाडीमध्ये आली होती, खोजेवाडीच्या शिवारामध्ये। तर असं बघताना टँकरमधून, गॅस टँकरमधून पाईप लावून डायरेक्ट सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचं काम सुरू होतं। आमच्या संपूर्ण टीमनं त्यामध्ये पकडली। त्याच्यामध्ये बाकी आरोपी फरार झालेले असून 2 आरोपी आम्हाला ड्रायव्हर आरोपी सापडलेले आहेत आणि याच्यामध्ये टोटल 26 सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहेत। त्याच्याबरोबर 2 गॅस टँकरच्या गाड्याही आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्या टोटल मुद्देमाल बघितला तर 1,26,00,000चा जप्त मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये काही व्यावसायिक सिलेंडर आहेत, काही घरगुती सिलेंडर आहेत आणि 5 किलोचे काही सिलेंडर आहेत। टँकर कुठून येत होते, कुठे जात होते आणि ड्रायव्हरच्या जे आहे ते आरोपी निघालेत? यामध्ये टँकर आमच्याकडं मुंबईवरूनच टँकर आल्याची माहिती आहे आणि पुढं ते चिकलठाण्याला जात होते आणि त्याच्यामध्ये एका रोडच्या साईडला खोजवाडीच्या परिसरामध्ये त्यांनी हे काम करताना आम्ही त्यांना डायरेक्टली पकडलेलं आहे। त्यांनी जे ते गॅस चोरीचं सगळं साहित्य हा त्यांनी प्लॅन कसा रचला होता आणि त्या ड्रायव्हरसोबत काही विशेष कामगिरी करणारे लोक होते का आरोपी? सध्या तरी म्हणजे त्याच्यामध्ये ते गॅस कॅप्सूलचं जे टँकर आहे त्याला सील असतं, ते सील तोडलेलं होतं आणि सील तोडल्यानंतर जे पाईप असतात त्या पाईपांनी डायरेक्ट एकावेळी 4 गॅस भरण्याचं काम भरतात आणि ते काम सुरू असतानाच आमच्या टीमने कारवाई केलेली आहे। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर ज्यांनी हे सगळी चोरी करत होती हे त्यात सगळे पारंगत आहेत असं वाटतं एकंदरीत? नक्कीच ही प्रॅक्टिस पासूनच काही ठिकाणी आढळून आमच्याही निदर्शनास 2-3 कारवाईमध्ये आली होती आणि ही सातत्यानं अशा परिस्थितीत होत असताना मानवी आणि जीवितस धोका निर्माण होऊ शकतो। तसेच अशा अवैधरित्या गॅसमुळे भीषण परिणामांनाही सामोरं जावं लागू शकत होतं। त्यामुळे ही कारवाई नक्कीच आम्हाला करणं भाग होतं। तर आता या आरोपीविरोधात अशी काय गुन्हे केल्याचे पहिले काही आहेत? हे आरोपी आम्हाला फर्स्ट टाईमच या गुन्ह्यात सापडलेले दिसत आहेत प्रथमदर्शनी। जसे पुढील पोलीस तपास करतील तर त्यामध्ये अनेक बाबी उघड होतील। निश्चित आपण बघतोय दक्षता पथकाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली। चक्क गॅस सिलेंडरच्या टँकरमधून जे आहे ते गॅस चोरी होत होती। अगदी यात जे आहे ते ड्रायव्हरच आरोपी निघाले आणि जवळपास जे आहे ते 35,000 लिटर गॅस चोरीच्या या ठिकाणी प्रयत्न होत होता। मात्र दक्षता पथकाने विशेष कारवाई करून हा सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आणले। आता MIDC पोलीस ठाण्यात जे आहे ते हे 2ही टँकर जप्त केले। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।